करा। नवीन लोकांनी बघा, पाठीमागे बघा, ह्यांना कुणाला फिक्सिंग वगैरे करून ठेवलेलं नाही, लक्षात घ्या। त्यांना माहिती पण नाही आपल्याला हात वरती करायला सांगतील म्हणून। की मी तुमच्या बरोबर अगोदर चर्चा केली होती, मी असं बोललो की हात वरती करा, असं कुणाला सांगितलं असेल तर बोला, सांगितलं होतं का? तर ही या लोकांची प्रचिती आहे, अनुभूती आहे। त्यांना त्याची अनुभूती आले म्हणून त्याने हात वरती केला। मग त्यांना अनुभव आला तर तुम्हाला का नाही येणार? तुम्हाला पण येणार, कारण मी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शास्त्र आहे। कुठल्या तरी बुवानं सांगितलं, कुठल्या तरी बाबानं सांगितलं, कुठल्या तरी महाराजांनी सांगितलं असं मी अंधश्रद्धाळूपणानं नाही सांगितलं। मी त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे की भक्ती केल्यामुळे आपल्यामध्ये काय परिवर्तन होतं, आणि ते शास्त्रीय परिभाषेमध्ये अभ्यास केलाय। ते माझ्या लक्षात आलंय की भक्ती हा मनाचा व्यायाम आहे, आणि तो जर आपण घेतला मनाला तर आपल्यामध्ये संयम वाढतो, समयसूचकता डेव्हलप होते, प्रगल्भता डेव्हलप होते, साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढते, नेतृत्व करण्याचा गुण वाढतो, आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्यामध्ये वाढल्या की आपण योग्य प्रकारे जीवनाचे निर्णय घेतो। आणि अशा प्रकारे योग्य निर्णय होऊ लागला की तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होते, त्याला तुम्ही सुख म्हणता। आमची संतांची सुखाची व्याख्या वेगळी आहे, ती माझ्या अभंगात सांगितलंय। सुखाचे ते मूळ पाहिले शोधून, ज्यासी उत्तम गती साधी येली। उत्तम गती कैसी साधीसी मानवा, सद्गुरु चरण हौसी होसी। वंदुनी चरण काय मिळे फळ, नरेंद्र मने षड्रिपू निशेष उडे। म्हणजे सुख मिळण्यासाठी काय केलं पाहिजे ते मी सांगितले, पण ते सुख आम्हा साधू संतांना अपेक्षित असणार। तुमचं सुख वेगळं, तुमच्या सुखाची व्याख्या अशी आहे, महाराज मी सुखी केव्हा होणार? माझी बायको माझ्या मनासारखी वागली पाहिजे, मुलं बाळ मनासारखी वागली पाहिजे, आम्हाला गाडी घोडा नोकर चाकर पैसा अडका जमीन जागा जुमला हे मिळालं की आम्ही सुखी आहोत। मग म्हणून हे व्यावहारिक सुख आहे। हे व्यावहारिक सुख तुम्हाला हवंय ना, तर दररोज 10 मिनिटं वेळ काढा आणि मनाला तदाकारतेचा व्यायाम द्या। जो व्यायाम घेण्यासाठी सांगितलं, एक फोटो घ्या आणि श्रीलीलामृत ग्रंथ घ्या आणि त्या ग्रंथाचा एक एक अध्याय वाचा आणि अनुभव घेऊन बघा। भूताखेतांच्या नादाला लागू नका, हे सगळं खुळसटपणा आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे। या अंधश्रद्धांना लागू नका। भूत भीत काहीही नसतात, कारण भूत म्हणजे मग पण काय पाहिलेलं आहे मी, आणि देव म्हणजे पण काय पाहिलंय। आणि मी काय मागाशी सांगितलं, देव पाहावयास गेलो आणि देवच होऊन ठेलो। म्हणजे देव शोधायला गेलो आणि मीच देव आहे हे मला कळलं, आणि मी खरंच देव आहे का ह्याची अनुभूती घ्यायची असेल तर आज सगळ्यांनी ह्याचा प्रयोग करून बघा। आज उद्या कधी घरी गेलात की मनातल्या मनात सांगा, स्वामी तुम्ही गुरुदेव आहात का? जर असाल तर मला रात्री 2:27 उठवा। कुणीतरी सांगा 3:47 उठवा, आणि अनुभव घेऊन बघा, मी जर देव असेन, मी जर चराचरात असेन तर तुम्हाला त्या टायमिंगला येऊन उठवतो का बघा। किती लोक आहेत, हजारोंच्या संख्येने इथं लोक आहेत, त्यांनी सांगितलेल्या टायमिंगला उठवायचं। त्यांचं नाव माहिती नाही, त्यांचं गाव माहिती नाही, त्यांचं घर माहिती नाही, ते राहतात कुठे माहिती नाही, आणि किती वाजता उठवायचं तेही मनातल्या मनात तुम्ही सांगितलेला, आणि मी बरोबर येऊन उठवलं तर समजा मी गुरुदेव आहे म्हणून, आणि मग विश्वास ठेवा। तेव्हा या भूताखेतांच्या नादी लागू नका। आपल्याकडे वेळ फार कमी आहे म्हणून मला जास्त बोलता येत नाहीये। भूताखेतांच्या जास्त नादी लागू नका, कारण हे सगळं थोतांड आहे, यांच्या नादी लागू नका। तुम्ही स्वतः देव आहात, तुमच्यातच भूत आहे, तुमच्यातच राक्षस आहे, आणि तुमच्यातच मानव आहे। तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर मी सांगतो त्या राजमार्गाने जा, मधले 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 रस्ते पकडू नका। तो राजमार्ग आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा। अध्यात्म करायचं ना, तुम्हाला राजमार्ग मिळवायचा ना, तर आजपासून काय करायचं की दाड्या वाढवण्याची गरज नाही, सोवळी ओळी पाळण्याची गरज नाही, तर तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा असं आचरण ठेवा, आणि दररोज 10 मिनिटं वेळ काढून भक्ती करा। त्यासाठी फोटो एक घ्यायला पाहिजे, आणि एक पुस्तक श्रीलीलामृत घ्या, वाचायला सुरुवात करा। ज्याला वाचता येत नाही त्याने एक माळ घ्या आणि एक फोटो घ्या, आणि माळेने जप करा, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः। हा आला नाही मंत्र तर गणिगण गणात बोते, गणिगण गणात बोते, गणिगण गणात बोते या मंत्राचा जप करून बघा। तोही ना आला, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज हा मंत्र करून बघा। तोही नाही आला
स्वामी 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 असा जप करून बघा. तोही नाही आला तर ओम 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 हा जप करून बघा. आणि हाही आला नाही तर इकडे यायच्या भानगडीत पडायचंच नाही. हा जप तुम्ही करायला लागलात की तुमच्यामध्ये पण ताकद आली पाहिजे. येते का बघा. एखादा प्रसंग आहे, माती उचला, माझं नाव घ्या आणि माती लावा त्याला. त्याला बरं नाही वाटलं तर तुमच्या घरी पाणी भरायला येईन मी. तुमचे प्रश्न तर सोडूनच द्या, पण तुम्ही माती उचलून माझं नाव घेऊन माती उचलून लावलीत तर त्याला सुद्धा अनुभव आला पाहिजे. एखाद्याला विंचू चावला, हे खेडेगाव असतं, विंचू चावला, नुसतं माझं बोट लावा, नाव घ्या आणि तुम्ही माझं नाव घ्या आणि तुमचं बोट लावा त्या व्यक्तीला आणि एवढंच म्हणा, स्वामी मी तुमचा भक्त आहे. जर तुम्ही गुरुदेव असाल तर तुमच्या सामर्थ्यानं याचा विंचू उतरू दे. विंचवाचं विष उतरलं नाही तर तुम्ही सांगाल ते मी ऐकेल. अनुभव घ्या. याच्यामध्ये सायन्स आहे. मी एक लोह चुंबक आहे आणि तुम्ही लोखंडा. माझ्या सहवासात राहिल्यामुळे माझं चुंबकीय बल त्या लोखंडामध्ये सुद्धा उतरतं. तसं आपण देवाची ज्यावेळी भक्ती करतो, देव भक्त होतो, त्या देवाची शक्ती आपल्यामध्ये पण येते. तर तो देव, तर तो संत. नामदेवांनी सांगितलंय, आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. तेव्हा याची प्रचिती घेऊन बघा. आणि हे मन जे आहे ह्याच्यातून सार काय घ्यायचा आज, तर सार असा घ्यायचा की आपलं मन विशाल बनवायचं, मन व्यापक बनवायचं. आम्हाला स्वामींनी सांगितलंय, संसार प्रपंचात राहा, बायकोवर प्रेम कर, मुलांवर प्रेम कर, पण अडकून बसू नकोस. कुठलीही कृती करत असताना मी माझ्या बायको मुलांसाठी करतोय, पण याच्यातून दुसऱ्याची मान मुरगळत नाही ना, दुसऱ्याला माझ्यामुळे त्रास होत नाही ना, दुसऱ्याला त्रास देऊन माझा संसार मी करत नाही ना, एवढंच लक्षात ठेव. याचंच नाव आहे अध्यात्म. तेव्हा तुम्हाला अशाच प्रकारे चांगली सद्बुद्धी होऊ दे आणि सन्मार्गाला जाऊन तुमच्या जीवनाचं कल्याण होऊ दे असा मी आशीर्वाद देतोय आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतोय. श्री गुरुदेव. जगद्गुरु आचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. या वल्लभ रामचंद्र